आता आम्हाला मनसरला जायची गाई आणि तेवढ्या अण्णांनी कामं सांगितली म्हणल्यावर करायचं लागतं. तर जय शिवराय भावांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ब्लॉग विथ हिंडपिऱ्याच्या नवीन एका विषयामध्ये. आता बाप्पाची आरस करायची म्हणल्यावर नवीन खरेदी केलीच पाहिजे. मग मस्तपैकी खरेदी करून जिथं गणपती बुक केला होता तिथे जाऊन पहिली बाप्पाची मूर्ती बघून घेतली. रोहित दादा मस्तपैकी बाप्पाची सजावट करत होता. मग ते बघून घरी आलो. घरी आल्यावरती पाठी पंप घेतला आणि डायरेक्ट शेतात गेलो. पावसामुळे बऱ्याच दिवसांनी मोटर चालू केली होती, त्याच्यामुळे पहिल्यांदा पाईपलाईनीतलं घाण पाणी काढून घेतलं आणि सुतळी घेतलं आणि डायरेक्ट पुढे शेंड्याला आलो. आणि मग पुढे नळ्या चेक करून बांधून घेतल्या. आणि ते करता करता चपलाला 1-2 किलो नुसता चिखलच माखला होता. तो चिखल तसाच तुडीत आणि पायाला थोडासा त्रास देत देत शेंड्यावरून बुडका का आलो. मग वर आल्यावरती पहिल्यांदा फिल्टर साफ करून घेतला आणि तात्याने मेगाफॉल आणि न्यूट्रीपटचं मिक्सचर केलं आणि पंपात ओतून दिलं. औषधं मिक्स करून आणि पंप डायरेक्ट फिल्टरला लावून दिला. आणि मग खाली आल्यावरती पहिली खताच्या टोल्या भरून घेतल्या. का तर आजला वावरं मोकळी झाली होती, त्याच्यामुळे पहिली खताची टोली टाकणे महत्त्वाचं होतं. मग खताची टोली भरून झाल्यावरती आपलं गणपतीचं डेकोरेशन करायला घेत. आता याच्यावरून तुम्हाला जरा अंदाज लागलाच असं नक्की डेकोरेशनचा काय विषय आहे. आणि मग थोडं डेकोरेशन केलं आणि मम्मीने कापून ठेवलेलं इलायती गावात आणायला गेलं. बाप्पाचं आगमन आणि डेकोरेशन एकदमच बघा बाप्पाच्या नवीन एका विषयामध्ये. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.